हॅलो एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मराठीचे काही वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत, जेणेकरून इंग्लिश बोलताना त्याचा आपल्याला फायदा होतो, वाक्याचा प्रकार ओळखता येतो. सो सुरुवात करूया. पहिलं वाक्य आहे, आज बाहेर जोराचा पाऊस पडत आहे. ओके, सो पावसासंबंधी काही वाक्य आहेत जेणेकरून ते तुम्हाला कदाचित डेली लाईफमध्ये यूज होतील. आज बाहेर जोराचा पाऊस पडत आहे. तुम्ही तुमचं वाक्य टुडे पासून सुरू करू शकता किंवा इट इज घेतलं तरी चालेल. काय घेता येईल? इट इज रेनिंग. जेव्हा पाऊस पडत आहे असं म्हणायचं असेल तेव्हा इट इज रेनिंग असं म्हटलं जातं. इट इज रेनिंग हेवीली. इट इज रेनिंग हेवीली आउटसाइड टुडे. टुडे हा शब्द सुरुवातीला घेतला तरी चालतो, म्हणजे टुडे इट इज रेनिंग हेवीली आउटसाइड. ओके, नेक्स्ट आहे, आईने गरम भजी बनवली आहे. इथे वाक्याचा प्रकार आपल्याला कुठला आहे हा समजतो, हा परफेक्ट टेन्स आहे. ओके, इथे ऍक्शन संपली आहे हे लक्षात येतं. बनवली आहे म्हणजे ते काम झालं आहे. आईने गरम भजी बनवली आहेत. आता हा शब्द तुम्ही आहे तसाच ठेवू शकता किंवा त्याला एक पर्यायी शब्द आहे इंग्लिशमध्ये, तो घेऊया. मदर हॅज. मदर हॅज. हॅज का आलं? कारण हा परफेक्ट टेन्स आहे. हॅव हॅज किंवा टू हॅवच्या रूपानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं जातं. बनवली आहेत. बनवणे मेक. मेकचं पास्ट टेन्स मेड. क्रियापदाचं तिसरं रूप मेड आहे. मदर हॅज मेड गरम हॉट. भजीला एक शब्द आहे फ्रिटर्स. फ्रिटर्स म्हणजे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या की जे आपण एखाद्या बॅटरमध्ये बुडवून तळलं जातं, त्याला बऱ्याच अशा गोष्टी आहेत, त्याला फ्रिटर्स म्हणतात. त्यात भजी सुद्धा येईल. ओके, लेट्स रीड. मदर हॅज मेड हॉट फ्रिटर्स. फ्रिटर्स हा शब्द कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल, तो कुठेतरी लिहून घ्या. ओके, नेक्स्ट, आम्ही खिडकीजवळ बसून पाऊस बघत आहोत. ओके, सो इथे दोन क्रिया होत आहेत, पाहण्याचे आणि खिडकीजवळ बसण्याचे. तर तुम्ही कुठल्याही वाक्य आधी किंवा नंतर घेऊ शकता. सो आपण स्टार्ट करूया. वी आर वॉचिंग. वॉचिंग म्हणजे पाहणे. सो आपण बघणे हा आधी घेतला. बसण्यासाठी तुम्ही हा जो क्रियापदाचा प्रकार आहे तो नंतर घेतला तरी चालेल. वी आर वॉचिंग द रेन. द रेन. सिटिंग नियर द विंडो. सिटिंग. Sitting near the window. ओके, तुम्ही हे पण घेऊ शकता. वी आर सिटिंग नियर द विंडो अँड वॉचिंग द रेन. तो कुठलाही क्रियापद मागे पुढे जरी झालं तरी चालतं, वाक्य ते पूर्ण होईल. ओके, लेट्स रीड. वी आर वॉचिंग द रेन सिटिंग नियर द विंडो. ओके, मुले बाहेर पाण्यात खेळत आहेत. हे कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे, कारण क्रियापद वर संपले आणि आहेत म्हणजे ही क्रिया चालू आहे. जेव्हा पाऊस पडत आहे तेव्हा बाहेर मुलं जी खेळत आहेत पाण्यात, ऍक्शन चालू आहे. जेव्हा क्रिया चालू असते तेव्हा तो कंटिन्युअस टेन्स असतो. हा प्रेझेंटचा आहे, कारण वाक्यात शेवटी आहेत असं आलं. ओके, मुले बाहेर पाण्यात खेळत आहेत. चिल्ड्रन आर. तुम्ही किड्स पण घेऊ शकता. चिल्ड्रन आर प्लेइंग outside. Outside बाहेर. Children are playing outside in the water. In the water. Okay, let's read again. Children are playing outside in the water. That's it. Next one is, पाऊस पाहताना आम्ही चहा घेत आहोत. तर हे लास्ट टाइम पण एक स्टोरी मध्ये मी सांगितलं होतं, जेव्हा एका सोबत दोन गोष्टी घडतात तेव्हा आपण व्हाईल यूज करू शकतो. कसं घेऊ शकतो आपण इथे? पाऊस पाहताना आम्ही चहा घेत आहोत. वी आर ड्रिंकिंग टी. हे झालं एक क्रियापद. पहिलं क्रियापद कुठलं आहे? ड्रिंकिंग. वी आर ड्रिंकिंग टी व्हाईल. व्हाईल म्हणजे याच्यासोबत अजून एक क्रिया पण चालू आहे. कुठली? वी आर ड्रिंकिंग टी व्हाईल वॉचिंग द रेन. वॉचिंग द रेन. ओके, हे आपण याच्या आधी पाहिलं आहे, याचा अभ्यास केला. लेट्स रीड. वी आर
ड्रिंकिंग टी व्हाईल वॉचिंग द रेन. सिंपल सेंटेन्स. ओके, हे लक्षात ठेवा, बऱ्याचदा ते उपयोगात येतं. सर्वांनी पावसाचा आनंद घेतला आहे. इथं कुठला टेन्स लक्षात आला? परफेक्ट टेन्स, म्हणजे ती ऍक्शन संपली आहे. सर्वांनी पावसाचा आनंद घेतला आहे. कसं येणार? सर्वांनी, एव्हरीवन. एव्हरीवन परफेक्ट टेन्स साठी काय येणार? एव्हरीवन. खूप जण आहेत, मग आपण हॅव घेणार की हॅज? अनेक वचनसाठी आपण हॅव घेतो आणि एक वचन असेल तर हॅज येतं. या शब्दासाठी आपल्याला काय घेणं गरजेचं आहे? एव्हरीवन हॅज. इथं काय येणार? हॅज येणार. का बरं? कारण आपण एव्हरीजन, प्रत्येक जण, एकेकाला कन्सिडर करतो. जेव्हा असा शब्द असेल एव्हरीवन, तेव्हा तिथे अनेक वचनी हेल्पिंग वर्ब घेण्याची गरज नाही. तिथे आपल्याला एक वचनीच घेणं गरजेचं असतं. एव्हरीवन हॅज, आनंद घेणे, एन्जॉय. परफेक्ट टेन्स आहे. हॅव हॅज सोबत क्रियापदाचं तिसरं रूप. एव्हरीवन हॅज एन्जॉयड द रेन. ओके, दिस इज हाऊ यू कॅन मेक सेंटेन्सेस. याचा जर तुम्ही जास्त सराव केला तर तुमचं स्पोकन इंग्लिश पटकन सुधारतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन प्रकारचे वाक्य घेतले आहेत. एक आहे कंटिन्युअस टेन्स आणि दुसरा आहे परफेक्ट टेन्स. कंटिन्युअस टेन्स कसा ओळखला जातो? वाक्याच्या शेवटी जेव्हा क्रियापद आपण अभ्यासतो तेव्हा ते त वर सांगतो. बघत आहोत, खेळत आहोत, चहा घेत आहोत, हे कंटिन्युअस टेन्सचे वाक्य. आणि क्रिया संपली असं जिथं लक्ष देतं, जसं की आनंद घेतला आहे, त्याच्यानंतर भजी बनवली आहे, तर हे आहे परफेक्ट टेन्सचा एक्झाम्पल. या प्रकारची अजून एक स्टोरी नेक्स्ट लेक्चरमध्ये मी नक्कीच घेणार आहे, ज्याच्यामध्ये पास्ट टेन्सचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास स्क्रीनशॉट काढा अधिक अभ्यासासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.